स्वातंत्र्यसैनिक हासूबाळू खारपाटील मार्ग फलकाचे अनावरण। 25 सप्टेंबर 1930 साली ब्रिटिशांविरुद्ध ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रह झाला। यावेळी चिरनेर, पनवेल आणि उरण पूर्व विभागातील जनतेने अभूतपूर्व असा लढा दिला। ब्रिटिश सरकारही हादरले। खारपाटील परिवारातील स्वातंत्र्यसैनिक हासूबाळू खारपाटील यांनी सक्रिय भाग घेतला आणि इंग्रज सरकारचा जुलमी कायदा मोडला। त्यामुळे त्यांना मोठी शिक्षा व्हावी यासाठी इंग्रज सरकारने प्रयत्न केले। मात्र सत्याग्रह्यांचे वकील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दादासाहेब करंदीकर यांचा युक्तिवाद यामुळे आरोपींना 5.5 वर्ष ठाणे कारागृहाची शिक्षा झाली। नारंगीहून आलेल्या बाळू नारंगीकर यांना 7 मुले होती। खाडीची पाटीलकी मिळाल्यामुळे नारंगीकर आडनावावरून खारपाटील झाले। महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील यांचे ते पणजोबा। आज 25 सप्टेंबर या जंगल सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून उद्योगपती पी खारपाटील आणि राजाशेठ खारपाटील यांच्या वतीने चिरनेर श्रीराम मंदिर येथे स्वातंत्र्यसैनिक हासूबाळू खारपाटील या मार्गफलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी महामुंबई चॅनेलचे संपादक मिलिंद खारपाटील, चिरनेरचे माजी सरपंच आशीर्वाद ठाकूर, उद्योजक राजेंद्र मोकल, राजेंद्र केणी, मनोज खारपाटील, सुरेश म्हात्रे आदी उपस्थित होते। यावेळी उद्योगपती पी खारपाटील यांनी सांगितले की भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हासूबाळू खारपाटील यांनी जे योगदान दिले त्यामुळे आज चांगले दिवस आले आहेत आणि आज स्वातंत्र्यसैनिक हासूबाळू खारपाटील मार्ग या फलकाचे अनावरण करताना आम्हाला आनंद होत आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, चिरनेर, उरण। खारपाटील झाले। हासूबाळू खारपाटील यांनी इंग्रजांविरुद्ध असा जोरदार लढा उभारला की त्यांनी पहिला भगवा झेंडा फडकवला आणि इंग्रज जे झाडे तोडण्यावर बंदी होती आणि गुरं चालण्यावर बंदी होती ती त्यांनी मोडली आणि भविष्यामध्ये याचाच परिणाम म्हणून भारत देश स्वतंत्र झाला आणि याची सुरुवात चिरनेर जंगल सत्याग्रहातूनच झाली आणि त्याचे मुख्य नेते हासूबाळू खारपाटील होते। त्यांचा आज इथं बोर्ड लावलेला आहे आणि ते आमच्या परिवाराचे, आम्ही त्यांचे सदस्य आहोत। धन्यवाद। मध्ये जे योगदान दिलं त्याच्यामुळेच हे आता चांगले दिवस आपण बघत आहोत। हासूबाळू खारपाटील एक वंशज आमचे 7 आजोबांपैकी एक आजोबा असे आहे। त्यांच्या आत्म्यात शांती लाभो एवढंच।